नमस्कार. मी डॉक्टर शेखर रामचंद्र भिसे, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट. सध्या सनराइज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आज आपण हार्ट अटॅक या विषयावर चर्चा करणार आहोत. तर हार्ट अटॅक कशामुळे होतो, याची कारणं काय, हार्ट अटॅकची लक्षणं काय असू शकतात, हार्ट अटॅक हा कुठल्या एज ग्रुपमध्ये कॉमन आहे, हार्ट अटॅकची ट्रीटमेंट इनिशियल काय असते आणि हार्ट अटॅक आपण कशा पद्धतीनं टाळू शकतो. प्रामुख्याने हार्ट अटॅक याची प्रामुख्यानं कारणे म्हणजे वय, ब्लड प्रेशर, डायबिटीस, सिडेंटरी लाईफस्टाईल, स्ट्रेस, दॅट इज सिडेंटरी लाईफस्टाईल अगेन, फॅमिलियल कॉजेस. काही लोकांमध्ये अनुवंशिकतेने हे हृदयाचे विकार येतात. त्याच्यामध्ये जेनेटिक कॉजेस लाईक हायपर कोलेस्ट्रॉलमिया हे असू शकतात. याच्याबरोबर आणखी कुठल्या गोष्टीमुळे हृदयविकार होऊ शकतो? स्मोकिंग, अल्कोहोल, एक्सेस अल्कोहोल इंटेक, स्मोकिंग, टोबॅको, ड्रग्स ही कारणं आहेत की ज्या कारणांमुळे यंग इंडिव्हिज्युअल्समध्ये हार्ट अटॅक हा प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे. सध्या आपण ऐकतो अगदी 30 ते 40 वयोगटातही हृदयविकार होऊन काही लोकांचा मृत्यू होतो. तर या लोकांमध्ये प्रामुख्याने कारणे काय असू शकतात? तर सध्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्ही जे बघतो आहे, स्मोकिंग इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज फॉर हार्ट अटॅक. आणि यंग इंडिव्हिज्युअल्समध्ये प्रामुख्याने स्मोकिंग हे कॉज आहे. आणि याच्यामुळे होणारे हृदयविकार आणि त्याच्यामुळे होणारे डेथ्स याचं प्रमाणही भारतामध्ये खूप प्रमाणात वाढते. याच्याबरोबर वाढतं वयाच्या 6th किंवा 7th डिकेडमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. याच्याबरोबर ज्या लोकांना शुगर, डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर की जे कंट्रोलमध्ये नाही आहे, अनकंट्रोल डायबिटीस आणि अनकंट्रोल ब्लड प्रेशर या लोकांमध्ये प्रामुख्याने हार्ट अटॅक पाहायला मिळतो. त्यामुळे ह्याची जर आपल्याला कारणं कळलीत तर आपण हा हृदयविकार कशा पद्धतीने टाळू शकतो यावर आपल्याला डेफिनेटली एक कमेंट करता येईल. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जे आहेत की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल ह्या गोष्टी जर आपण टाळल्या तर डेफिनेटली आपण हे हार्ट अटॅक टाळू शकतो. याच्याबरोबर ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे किंवा शुगर आहे यांचे प्रमाण आपण प्रामुख्याने कंट्रोलमध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कंट्रोल ब्लड प्रेशर आणि कंट्रोल शुगर असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच हे हार्ट अटॅकचं प्रमाण कमी पाहायला मिळतं. त्यामुळे ज्या लोकांना शुगर आहेत, ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहेत त्यांचे डे टू डे फॉलोअप्स ठेवणे आणि BP आणि शुगर हे कंट्रोलमध्ये ठेवणे हे प्रामुख्यानं आपली फर्स्ट स्टेप असेल हार्ट अटॅक टाळण्यापासूनची. अनुवंशिकता ह्याचा एक महत्त्वाचा रोल आहे हार्ट अटॅकमध्ये. ज्या लोकांना अनुवंशिकतेने प्रीमॅच्युअर कोरोनरी आर्टरी डिसीज येतो की फॅमिलीमध्ये यंग वयामध्ये हार्ट अटॅक होऊन एखाद्याचा मृत्यू होतो, अशी जर आपल्याला फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्हाला यंग एजमध्ये इव्हॅल्युएशन करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारची लक्षणं नसली तरीही तुम्ही कार्डिओलॉजिस्टला भेटणे, तुमचा एक ECG, एको, ब्लड टेस्ट, कोलेस्ट्रॉल प्रोफाईल ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. तर ही झाली प्रामुख्याने हृदयविकाराची कारणे. आता हृदयविकाराची लक्षणे काय असू शकतात? प्रामुख्याने हृदयविकार जो प्रेझेंट होतो त्याची लक्षणे असतात चेस्ट पेन. तर हृदयविकारामध्ये होणारं चेस्ट पेन हे कशा पद्धतीचं असते? हृदयविकारामध्ये प्रामुख्याने हृदयविकाराचं प्रमाण हे मॉर्निंग आवर्समध्ये असते किंवा जेव्हा एखादी व्यक्ती एक्झर्ट करते प्रमाणाच्या बाहेर तेव्हा हार्ट अटॅक येऊ शकतो. हृदयविकाराचा रुग्ण हा छातीमध्ये पेन होणे आणि ते छातीमध्ये जे दुखणं तेव्हा तो पेशंटला त्याच्यावरती हेवीनेस फील होणे किंवा हे दुखणं गळ्यामध्ये, डाव्या हाताला पसरणे, पाठीमध्ये पसरणे आणि तेव्हा खूप सारा प्रमाणात घाम येणे हे इनिशियल प्रेझेंटेशन हार्ट अटॅकचं असू शकते. याच्याबरोबर हार्ट अटॅक हा फक्त छातीत दुखणे हे एकमेव लक्षणाने प्रेझेंट होत नाही. याच्याबरोबर धाप लागणे, उलटी होणे, पोटामध्ये दुखणे, चक्कर येणे, डिझीनेस वाटणे, पेशंट जागच्या जागी बेशुद्ध होणे अशा विविध प्रकारे हार्ट अटॅक हा प्रेझेंट होऊ शकतो. आता प्रामुख्याने हार्ट अटॅक छातीत दुखणे हे जरी लक्षण असलं तरी अटिपिकल प्रेझेंटेशन म्हणजे जे नॉर्मल नसते
की ज्यांना फक्त उलटी किंवा पोटात दुखणे किंवा चक्कर येणे ह्याचं प्रमाण डायबिटीस ज्या लोकांना आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जास्त असते. त्याला आपण सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतो. म्हणजे एखाद्या रुग्णाला जर मधुमेह असेल तर त्याला हार्टचा अटॅक आला तरी त्यांना छातीच्या वेदना होत नाहीत, त्यांना धाप लागणे, उलटी होणे. तर अशा पद्धतीने हे हार्ट अटॅक डॉक्टर्सकडून किंवा पेशंट रिलेटिव्सकडून मिस होऊ शकतात. त्यामुळे ही पॉसिबिलिटीसुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांना किंवा ज्या लोकांची वयोमर्यादा जास्त आहे, ह्या पद्धतीनं हार्ट अटॅक हा प्रेझेंट होतो. आता हार्ट अटॅक डायग्नोज कसा करायचा? जेव्हा तुमच्या घरातील कुठल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा तुमच्याकडून कुठल्या स्टेप्स घेतल्या जाणं गरजेचं आहे. हृदयविकाराची तुम्हाला प्रामुख्याने ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्याची पहिली स्टेप आहे इमिजिएटली कार्डिओलॉजिस्टकडे पेशंटला घेऊन जाणे. कार्डिओलॉजिस्टकडं नेण्याचे पाठीमागची कारणं काय? हृदयविकाराचा झटका ह्याची पूर्णपणे ट्रीटमेंट ही टाईमवर लिमिटेड असते. हृदयविकार प्रामुख्याने का येतो? हृदयाला ब्लड सप्लाय करणारी रक्तवाहिनी जेव्हा 100% बंद होते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. तेव्हा प्रामुख्याने ती रक्तवाहिनी उघडणे आणि पूर्ववत ब्लड सप्लाय सुरू होणे हे प्रामुख्याने त्याची प्रायमरी ट्रीटमेंट असते. आणि ही ट्रीटमेंट कमीत कमी वेळेत झाली तर त्या हृदयविकाराच्या अटॅकमुळे हृदयाला होणारे डॅमेज हे कमी होते आणि पेशंटला पुढं मिळणारं लाईफस्पॅन त्याच्यावरती खूप प्रमाणात डिपेंड असते. त्यामुळे पहिली स्टेप हार्ट अटॅक ट्रीटमेंटमधली ही असेल की तुम्ही इमिजिएटली कार्डिओलॉजिस्टला कन्सर्न करणे. हृदयविकाराच्या अटॅकमध्ये ह्या हृदयविकाराचं निदान कसं केलं जातं? हृदयविकार हा प्रामुख्याने डायग्नोज केला जातो ECGवरती. ECG दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा डॉक्टरला एक गाईड देतो की ह्या रुग्णाला बसलेला हार्ट अटॅक हा किती सिव्हिअर आहे, या हार्ट अटॅकमध्ये कुठल्या रक्तवाहिन्या इन्व्हॉल्व झालेल्या आहेत आणि ह्या हार्ट अटॅकमधून बाहेर हा रुग्ण किती % वाचू शकतो. तर अशा प्रकारची खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन हा आपल्याला ECGमधून मिळते. तेव्हा पेशंट जेव्हा हृदयविकाराचा झटका होतो त्याच्यानंतर शॉर्ट पिरियडमध्ये त्याचा ECG होणं गरजेचं असते. याच्याबरोबर ह्या रुग्णाचा इमिजिएटली एको होणं गरजेचं असते की ज्याच्यामध्ये हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही कितपत कमी झाली आहे किंवा ती नॉर्मल आहे का, किंवा रुग्णाला आधी एखादा हार्टचा अटॅक येऊन गेला आहे का, ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला एकोमधून कळते. याच्यानंतरची इन्व्हेस्टिगेशनमधली स्टेप असते ती ब्लड टेस्ट्स. कधीकधी रुग्णांमध्ये ECG नॉर्मल असतो, एको नॉर्मल असतो, तरीही रुग्णाला छातीच्या वेदना होत असतात. अशा वेळेस पॉसिबिलिटी अशी असते की रक्तवाहिनी ही कदाचित 50% किंवा 90% बंद झालेली आहे, ती पूर्ण बंद झालेली नाही, किंवा रुग्णाला हा मायनर हार्ट अटॅक आला आहे. हे डायग्नोज करण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ब्लड टेस्टची. ब्लड टेस्टमध्ये कार्डियाक मार्कर्स जे ट्रोपोनिन I व ट्रोपोनिन T ह्या गोष्टी त्यांच्या वाढलेल्या लेवल्सवरून आपण हा हृदयविकाराचा झटका डायग्नोज करू शकतो. आता हृदयविकार डायग्नोज झाल्यानंतर पुढं काय, ह्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीनं होऊ शकते आणि कुठल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या रुग्णाला ह्या हृदयविकाराच्या झटक्यातून पूर्णपणे बाहेर निघता येईल. हृदयविकाराची ट्रीटमेंट 2 प्रकारची असते. एक असते प्रायमरी अँजिओप्लास्टी की जी प्रामुख्याने कार्डिओलॉजिस्ट परफॉर्म करतात, आणि दुसरी असते थ्रोम्बोलायसिस की ज्याच्या अंतर्गत रक्ताच्या गुठळ्या पातळ करण्याचं औषध हे आपल्याला दिलं जातं. थ्रोम्बोलायसिस ही सुविधा जवळपास सर्व हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने अवेलेबल असते. खरं प्रायमरी अँजिओप्लास्टी ही सुविधा फक्त कार्डिओलॉजिस्ट 24/7 जिथे अवेलेबल असतील तिथं प्रामुख्याने अवेलेबल असते. तर ह्या 2 मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट्समध्ये त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि कुठल्या रुग्णांसाठी कुठली ट्रीटमेंट मोडॅलिटी ही ॲप्रोप्रिएट असेल, ह्या संदर्भातचं आपलं नॉलेज डेफिनेटली वाढणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण कुठलाही रुग्ण 6 तासाच्या किंवा 12 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा आपण त्याला ह्यापैकी कुठल्याही एका ट्रीटमेंट मॉडेलिटीचा वापर करू शकतो. याचा अर्थ काय, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तुम्हाला विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम हॉस्पिटलमध्ये दाखल होणं गरजेचं आहे, प्रामुख्याने जिथे कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल असेल तिथे. याच्यानंतर पेशंटचं इनिशियल इव्हॅल्युएशन केलं जातं
याच्यामध्ये पेशंटचा ECG, पेशंटचे हिमोडायनॅमिक्स म्हणजे पेशंटचं ब्लड प्रेशर, हार्ट रेट, ऑक्सिजनचं प्रमाण ह्या सगळ्या तपासण्या केल्या जातात. पेशंटच्या हृदयाचा एको केला जातो, त्याची पंपिंग कॅपॅसिटी तपासली जाते. ह्यावेळी आपल्याला ऑप्शन्स कार्डिओलॉजिस्टकडून दिले जातात की ह्या पेशंटला प्रायमरी अँजिओप्लास्टीची आवश्यकता आहे किंवा थ्रॉम्बोलायसिसची. तर याच्यामध्ये जे थ्रॉम्बोलायसिस आहे की ज्याच्यामध्ये आपण रक्त पातळवायचं इंजेक्शन रुग्णाला देतो, तेव्हा शरीरातील पूर्ण रक्त हे एका ठराविक प्रमाणाच्या खाली पातळ झालं जातं आणि रक्ताची गुठळी जिथं रक्तवाहिनीमध्ये असते ती विरघळण्यास मदत होते. तर प्रामुख्याने ह्याच्यामध्ये एक इंजेक्शन दिलं जातं. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे इंजेक्शन्स येतात, स्ट्रेप्टोकायनेस, टेनिक्टिप्लेस, रेटिप्लेस, आणि प्रत्येक इंजेक्शन्सचे पेटन्सी रेट्स, साईड इफेक्ट्स हे वेगळे वेगळे आहेत. तर याचा प्रामुख्याने अडथळा काय आहे ह्या इंजेक्शनचा? एखाद्या रुग्णाला जर स्ट्रोक झाला असेल, सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट, किंवा एखाद्या रुग्णाला ब्लिडिंग टेंडन्सीज असतील, उलटीवर रक्त होणे, संडासमधून रक्त जाणे, तर अशा रुग्णांना हे इंजेक्शन देता येत नाही. किंवा अशा रुग्णांना जर हे इंजेक्शन दिलं तर हार्ट अटॅक शिवाय अतिरिक्त कारणाने ह्या रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या रुग्णांना आपण हे इंजेक्शन्स देऊ शकत नाही. त्याच्याबरोबर ज्या रुग्णांची वयोमर्यादा ही 70च्या वरती आहे त्या रुग्णांना जर आपण हे इंजेक्शन्स दिले तर या रुग्णांमध्ये ब्लिडिंग होण्याची किंवा ह्या रुग्णांना लकवा होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे प्रामुख्याने जेव्हा आपण ह्या दोन्ही ट्रीटमेंट मॉडॅलिटीज कंपेअर करतो, प्रायमरी अँजिओप्लास्टी आणि थ्रॉम्बोलायसिस, तर प्रायमरी अँजिओप्लास्टी डेफिनेटली स्टँड्स बेटर. प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय? प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला इमिजिएटली कॅथलॅबमध्ये घेतलं जातं. कॅथलॅबमध्ये ह्या रुग्णाची अँजिओग्राफी केली जाते. अँजिओग्राफीद्वारे जी रक्तवाहिनी बंद आहे ती लोकेट केली जाते आणि ती रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन करून तिथं अँजिओप्लास्टी परफॉर्म केली जाते. ही प्रक्रिया जरी कॉम्प्लिकेटेड असेल तरी जिथं एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत तिथं ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू शकते. रक्त पातळवण्याचे इंजेक्शन देणे, त्याचे असणारे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स, आणि प्रायमरी अँजिओप्लास्टी आणि याचे असणारे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स जर आपण कंपेअर केले तर डेफिनेटली प्रायमरी अँजिओप्लास्टी ही एक सुपिरियर ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे. आणि या ट्रीटमेंट मॉडॅलिटीनुसार रुग्ण हृदयविकाराच्या झटक्यातून बाहेर निघण्याची शक्यता ही डेफिनेटली जास्त असते. तर ह्या 2 ट्रीटमेंट मॉडॅलिटीजनुसार ह्या रुग्णाचा आपण इलाज करतो. आता ज्या रुग्णांची वयोमर्यादा ही 70 किंवा 80 आहे, ज्या रुग्णांना 20 वर्ष किंवा 30 वर्षाची शुगर आहे जी कंट्रोलमध्ये नाही आहे, अशा रुग्णांना एकापेक्षा जास्त रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असू शकतात. तर अशा रुग्णांना ट्रीटमेंट मॉडॅलिटीज ह्या दोन्हीपैकी डिसिजन घेणे हे पूर्णपणे कार्डिओलॉजिस्टवर अवलंबून असते. तर अशा लोकांना इनिशियली थ्रॉम्बोलायटिक्सचे इंजेक्शन्स देणे आणि त्याच्यानंतर ह्या रुग्णांना कदाचित ओपन हार्ट बायपास सर्जरीचीही आवश्यकता लागू शकते. तर हा पूर्ण डिसिजन कार्डिओलॉजिस्ट, कार्डिओथोरॅसिक सर्जन, फिजिशियन ही पूर्ण हार्ट टीम ह्याच्यावरती वर्क करते. तर ह्या पार्ट झाला हार्ट अटॅकच्या ट्रीटमेंटबद्दल. आता आपण बोलूयात हार्ट अटॅक प्रिव्हेंशन. जर आपल्याला हृदयविकार हा पूर्णपणे टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो? तर सध्याच्या या स्ट्रेसफुल लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. एक्सेसिव्ह स्ट्रेस हा सध्या सर्वात मोठं कारण हृदयविकाराच्या झटक्याचं प्रामुख्याने स्टडीजमध्ये ऑब्झर्व करण्यात आलं आहे. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा इश्यू आहे. नाव हाऊ टू मॅनेज स्ट्रेस? तर त्याच्यासाठी प्रामुख्याने मॉर्निंग वॉक करणे, जॉगिंग करणे, योगा करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण स्लोली अकोमोडेट करणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी 1 तास आपल्या पूर्ण बिझी शेड्यूलमधून काढू शकत नसू तर हे डेफिनेटली पूर्णपणे आपलं फेल्युअर असेल. तर प्रामुख्याने 1 तास पूर्णपणे शरीराला देणे, चांगली झोप घेणे, चांगलं जेवण हे हृदयविकाराच्या झटक्यापासून दूर राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये स्निग्ध पदार्थांचं प्रमाण हे जेवणामध्ये कमी ठेवणे, रेड मीटचं प्रमाण कमी ठेवणे, तेलकट पदार्थ कमी प्रमाणात घेणे, याच्याबरोबर बेवरेजेस जे आहेत त्याचं प्रमाण आपल्या जेवणातून पूर्णपणे नाहीसं करणे, मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, एग प्रोटीन्स ह्याचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये वाढवणं हे एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी आपल्याला आवश्यक आहे. जर आपण स्ट्रेस फ्री लाईफ आणि एक हेल्दी लाईफ जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये अकोमोडेट केलं
तर डेफिनेटली आपल्या सोसायटीमध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे खूप प्रमाणात कमी होईल. आणि जे सध्या हार्ट अटॅक इन यंग जो आता बर्निंग इश्यू म्हणून समोर येतो आहे की हार्ट अटॅकचं प्रमाण हे यंग इंडिव्हिज्युअल्समध्ये खूप वाढतं आहे, डेफिनेटली त्याच्यावरती पण आपल्याला आळा घालता येईल.